राज्य सरकारने मराठा आरक्षणाकरिता हैदराबाद गॅझेट लागू केलेल्या निर्णयाला ओबीसी समाजाकडून जोरदार विरोध होत आहे। या निर्णयाविरोधात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ओबीसी बांधवांकडून तब्बल 11 दिवसांपासून उपोषण सुरू होतं। सरकारने शेवटी या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे उपोषणकर्त्यांनी हे उपोषण तात्पुरतं मागे घेतलं आहे। मात्र राज्य सरकारने ओबीसी बांधवांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर उपोषणकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे। तर याला कारणीभूत राज्य सरकारच ठरणार असा इशाराही देण्यात आला आहे। ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावं अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे। कुठलीही आमची दखल घेतली नाही, तरी आम्ही सकल ओबीसीच्या बांधवाच्या वतीने आज उपोषण सोडलेलं आहे। तरी मी शंकर बापूराव पारेकर सरकारला इशारा देतो की आमच्या ज्या मागण्या आहे रद्द झाल्या नाही तर मी आत्मदहनाचा इशारा देतो। रद्द शासन राहील सकल ओबीसीच्या वतीने आवाहन करतो। आमच्या मागण्या हेच आहे की मराठा समाजांना आरक्षण जे तुम्ही जिहार दिलेला आहे ते रद्द करावा आणि 50% आरक्षण हे वाढ करण्याबाबत शासनाने तो जिहार आणावा। सकल ओबीसी बांधवांना अन्याय नेहमी करू आज आम्ही सकल ओबीसी वतीने 15 दिवस उपोषणाला बसलोय। जय ओबीसी। आज इथं सकल ओबीसीच्या वतीने उपोषणाचा 11वा दिवस होता। आज इथं उपोषणाची सांगता झाली, परंतु शासनाचे किंवा इथले आमदार खासदार यांनी कोणीही इथं येऊन कधीही उपस्थिती लावलेली नाहीये। ओबीसी हा घटक दुर्बलच राहील का आणि यांना ओबीसीचे मत नकोत का, हा इथे एक प्रश्न उपस्थित होते। आणि आमच्याकडे मग लक्ष देणार कोण आहे? तर इथल्या प्रशासनाने आणि इथल्या आमदार खासदारांनी इथं भेटी द्यायला पाहिजे होत्या। पालकमंत्री इथे येऊन गेले, पण तरीही त्यांनी इथं कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। ओबीसी घटकांना अजिबात महत्व देण्यात येत नाही आहे आणि जो झुंडशाही करतो आहे, घर जाळत आहेत आणि लोकांच्या गाड्या जाळत आहेत, दिवसा ढवळे लोकांवर हल्ले करत आहेत, अशा लोकांना तुम्ही सपोर्ट करत आहे। आणि जो 2 तारखेला जो शासन जिआर तयार झाला मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याचा, तो रद्द करण्यात यावा अशी आमची इथली सगळ्यांची सकल ओबीसीच्या वतीने सगळ्यांची मागणी आहे। इथं या उपोषणाला बऱ्याच संघटनांनी चांगला प्रतिसाद दिला आहे, पाठिंबा दिलेला आहे, त्यामध्ये समता परिषद सुद्धा आहे। आणि अशा या ठिकाणी ह्या उपोषणाची आज आम्ही माननीय माजी मंत्री सुधाकरराव गणगणे साहेब यांच्या हस्ते आम्ही आज केलेले आहे। कलेक्टर मॅडमना सुद्धा इथं यायला वेळ नव्हता, हे एक फार मोठी खेदाची गोष्ट आहे। आम्ही जिल्हाधिकारी याच्या बाहेर बसलेलो उपोषणाला, तरी मॅडमला इथून ऑफिस मधून इथपर्यंत यायला सुद्धा वेळ नव्हता। हे फार मोठी खंत आहे आमच्यासाठी आणि आम्ही ओबीसी घटक जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी इथं लढणारच आहोत। आणि मी या माध्यमातून अजून एक आपल्याला सांगू इच्छिते की 28 तारखेला माननीय भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनात बीडमध्ये जो मेळावा होणार आहे त्याला जास्तीत जास्त संख्येने ओबीसी समाजाने उपस्थित राहावे ही सगळ्यांना विनंती करते। धन्यवाद।